नमस्कार शेतकरी मित्रांनो. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना महत्वाकांक्षी बातमी काल परवा आपल्याला मिळाली. शेतकऱ्यांच्या याद्या आल्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकरी पात्र होताना दिसत आहेत. आणि आता त्याचबरोबर शेतकऱ्यांना घेण्यात येणाऱ्या जे काही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे त्याचे जे काही बातमी समोर येत आहे त्या संदर्भातील हा व्हिडिओ आहे मित्रांनो. शेवटपर्यंत बघा. एका मिनिटात जे काय ते सगळं तुम्हाला सांगणार आहेत. आता महासन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारे वार्षिक 6,000 रुपये काही काळासाठी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. काय माहिती जाणून घेऊया. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. ही जी काही बातमी आहे यामुळे जवळपास 56 लाख शेतकरी याच्यातनं बाद होऊ शकणार आहेत. आता कसं, तर हे जे काही 56 लाख शेतकरी आहेत हे कर्जमाफीसाठी पात्र झाले आहेत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा राज्य सरकारने 15 जून 2023 रोजी सुरू करण्यात आली होती. ही योजना PM किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर असून पात्र शेतकऱ्यांना वर्षभरामध्ये 3 हप्ते प्रत्येकी 2-2 हजार रुपये म्हणजे वार्षिक 6,000 रुपये शेतकऱ्यांना मिळत असता. मात्र सरकारने नुकतीच जाहीर केलेली कर्जमाफी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेतनं एका वर्षासाठी वगळण्याचा विचार सुरू असल्याचं सांगितले जात आहे. आता कर्जमाफीमुळे सरकारवर वाढलेल्या आर्थिक भारामुळे हा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी माहिती समोर येत आहे. आतापर्यंत जर विचार केला तर नमो शेतकरी योजना ही शेतकऱ्यांसाठी चांगली आहे. ज्याप्रमाणे PM किसानचे पैसे येतात, लगेच नमो किसानचे पैसे एका महिन्याच्या आत येत असतात आणि शेतकऱ्यांना डबल फायदा होत असतो. पण याच्यानंतर जे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना याच्यातनं वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. आतापर्यंत जर विचार केला तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 93.08 लाख शेतकऱ्यांना 8 हप्त्यांमध्ये 14,816 कोटी रुपयांचं वितरण करण्यात आले आहे. दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये जी काही शेतकऱ्यांच्या मनातील चिंता आहे ती चिंता वाढताना दिसते. कारण की सरकार काय करते, इकडून देते आणि इकडनं असं फिरून सांगते की आम्ही दिलं, पण याच्यातनं पुढचा जो काही तोंडातला घास असतो तो सरकार काढत असताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे काय, एका घोषणेचा तुम्ही बोजवारा करता, एक घोषणेचे तुम्ही खूप काही मोठ्या प्रमाणे डंका वाजताय आणि दुसऱ्याकडे एक योजना बंद करताय. हे काही योग्य नाही बरं का देवेंद्र फडणवीस साहेब. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की जे काही शेतकऱ्यांना तुम्ही तुटपुंजी का रक्कम असेल ना ती तुटपुंजी रक्कम देणं बंद करू नका. असे अरबो खरबो पैसे तुम्ही वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये लावत असता. असे जे काही पैसे तुम्ही लावता ते पैसे पहिल्याच पावसामध्ये वाहून जाता. तेच पैसे जर शेतकऱ्यांना दिले तर शेतकऱ्यांना नक्कीच त्याचा फायदा होतो आणि शेतकरी तुम्हाला निवडून देखील देता, शेतकरी मतं देता. ते मतदानाचा कुठंतरी विचार करून तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब ही योजना बंद करू नका. तुम्हाला काय वाटतं चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा. धन्यवाद.